बंधुभगिनीनं गेले 4 दिवस आपण महाभारताचं अंतर्गत कथानक काय आहे ते ऐकतो आहोत. मी सांगतोय तुम्हाला आणि तुम्ही ऐकता. सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे की संध्याकाळी 6 ते रात्री 11 पर्यंत टीव्हीवरती मालिकांचा धुडगूस चालू असताना सुद्धा इतक्या मोठ्या संख्येने महिला येत आहेत. म्हणजे हे केवढं या वर्तमानातलं आश्चर्य आहे. हो, ते काल आपण असं बघितलं, अर्जुनाला आनंद कसा झाला एकलव्याचा अंगठा कापल्यानंतर. त्यामुळं माझा महाभारत एक सुडाचा प्रवास नावाचा जो ग्रंथ आहे त्याच्यामध्ये एक प्रकरण 2 प्रकरण तरी नुसत्या द्रोणावरती येतं. त्याच्यावर त्याचं मथळ आहे संहार केंद्राचा केंद्र प्रमुख द्रोण. द्रोणाने मनामध्ये द्रुपदाची उपेक्षा करायची ऐवजी त्यांनी त्याचा शत्रू मानला आणि पकडून आणल्यानंतर जिवंत सोडला. अशा 2 चुका झाल्या. आता भरद्वाजापासून असणारी सात्विक आश्रम परंपरा ज्याच्या मागे आहे असा शापादपी शरादपी सामर्थ्य असणारा द्रोण सुद्धा विकारवश होऊन द्वेषाच्या सुडाच्या नादी लागतो. तर पिढ्यानपिढ्या ज्यांचं रक्त क्षत्रियांचंच आहे असा द्रुपद द्रोणाचा द्वेष करणार नाही तर काय करेल. त्यामुळे त्याला जिवंत सोडण्याची चूक झालेला वाढणार असं झाला. तो जो गेला द्रुपद तो अपमानित होऊन गेला. काहीपेक्षा द्रोणाच्या विद्यार्थ्यांसमोर त्याचा अपमान झाला. ते आणखीन वाईट झालं. एकांतातच त्याला 4 अपशब्द बोलले असते तरी चाललं असतं, पण इथे तर त्यांनी, कारण त्याने सुद्धा भर दरबारात त्याचा अपमान केला होता म्हणून यांनी त्या विद्यार्थ्यांसमोर त्याचा अपमान केला आणि उट्ट फेडलं. आता तो जो गेलेला आहे तो अपमानित होऊन द्रोणाचा सूड घेऊनच गेलेला आहे. त्याची झोपच उडाली. तो गेल्या गेल्या त्याचं स्वागत करायला आले तर तो स्वागत घेईना, संतप्त झालेला होता. आणि त्याला 6 मुलगे आहेत शिखंडी धरून. त्या सगळ्यांना त्याने विचारलं की द्रोणाचा तुम्ही पराभव करू शकता का. कोणी हो म्हणे ना, कारण तो त्या काळातल्या भारतामधला सर्वश्रेष्ठ असा योद्धा आणि गुरु आहे. किंबहुना त्या काळातला जो राजपुत्रांचा वर्ग आहे, तरुणांचा वर्ग आहे, विशेषतः राजघराण्यातला, त्या सर्वांना धनुर्विद्या शिकवण्याचं काम यांनी निष्ठेनं केल्यामुळं, द्रोणाने निष्ठेनं केल्यामुळं त्या सर्व राजपुत्रांनी, राजघराण्यातल्या राजे महाराजांनी सत्कार करून द्रोणाला भारताचार्य अशी पदवी दिलेली आहे. म्हणजे इतका त्याचा नावाचा डंका वाजतोय, त्याचा पराभव कोण करणार. बाकीचे जे पांचाल आहेत त्यांच्या परिवारातले त्या सगळ्यांना त्यांनी विचारलं तुम्ही द्रोणाचा पराभव करू शकता का. तर सगळ्यांनी माना खाली घातल्यानंतर हा त्यांना आदवा तद्वा बोललेला आहे. तुम्ही सगळ्यांचे नालक आहात, नालायक आहात, अमुक आहेत, तमुक आहात. मला तुमचं तोंड बघायची इच्छा नाही, पण त्याचबरोबर मला ते सिंहासनावर बसण्याची पण इच्छा नाही. त्यामुळे वाटलं तर राज्य चालवा नाही तर चालू नका, मला आता कशात जगण्यात रस नाही. माझ्यासमोर आता एकच इच्छा आहे आणि एकच तीव्र धारणा आहे, काही झाले तरी द्रोणाचा मृत्यू व्हायला पाहिजे. द्रोणाचा मृत्यू कोण करणार. सगळ्या राजे महाराजांना भेटला, बरोबरच्या सहकारी राजांना भेटला. द्रोणाचा पराभव करता येईल का. कोणीही त्याला प्रतिसाद दिला नाही. आमची ताकद नाही, आमच्या सर्व सैन्यासह जरी त्याच्यावर तुटून पडलं तरी ते एकटं आम्हाला भाजी आहे. सगळीकडे राजघराण्यात फिरून आल्यानंतर त्याला कळलं द्रुपदाला
की या भारतामध्ये द्रोणाचा पराभव करणार कोणी नाही. एक सिंहासनावर राजा आता भ्रमंती करायला लागलाय बघा. आता त्याला राज्य करण्यात रस नाहीये, याला ठार करण्यात रस आहे. अंबेला जसं भीष्माला ठार करण्यात रस आहे, द्रोणाला कसं द्रुपदाला अपमानित करण्यात रस आहे, तसं आता द्रुपदाला द्रोणाला ठार करण्यात रस आहे, पण त्याला ठार करता येत नाही. मग एका वृद्ध राजाने त्याला असं सांगितलं की तू प्रत्येक राज्यामध्ये राहू नकोस, प्रत्येक राजघराण्यातल्या सिंहासनाधीश्वर राजाला विचारू नकोस, तू जाऊन आलेलाच आहेस पण आणखीन जाऊ नकोस, कोणी त्याला मारणार, त्याच्यासमोर कोणी उभं पण राहणार नाही, कारण तो कोणाला शत्रूच मानत नाही, इतका तो मोठा योद्धा आहे. एक आहे म्हणाले, एखाद्या ब्राह्मणाने जर यज्ञ केला आणि जर अग्नी नारायणाकडे पुत्र मागितला तर कदाचित तुला द्रोणांतक पुत्र प्राप्त होण्याची शक्यता आहे. त्याला एक नवीन विषय मिळाला, नवीन दिशा मिळाली. मग आता असं यज्ञ करणारे लोक कुठे असतात, म्हणजे ते तपोवनात असतात. हा तपोवनात गेला, सगळ्या लोकांनी त्याचं स्वागत केलं पांचालाधिपती म्हणून ऋषीमुनींनी. या बसा, काय आपली सेवा, आपण कोणत्या कामा करता इथे आलात. तर म्हणजे आपल्याला एक यज्ञ करायचा आहे. तर सगळेजण म्हणले हो आपण करूया, करता येतो आम्हाला, आमचं तेच काम आहे. काय उद्देश आहे, तर म्हणले असा असा द्रोणांतक पुत्र प्राप्ती करता. तर सगळ्या ऋषीमुनींनी सांगितलं करता येणार नाही, अमंगळाकरता अग्नीला आवाहन करण्याची आमच्याकडे व्यवस्था नाही. आमची जी यज्ञ आहेत त्या मांगलिकांकरता आहेत, अभद्र दूर करण्याकरता आहेत आणि भद्राच्या प्राप्ती करता आहेत. एखाद्याचा अंत व्हावा यासाठी यज्ञ नाहीये म्हणून तर आम्हाला आम्ही ते केलेलं नाही, आम्हाला ते करता येणार नाही, आम्ही ते करणार नाही. 1 2 3 4 5 6 अशा संबंध भरातल्या त्यातला पवनामधला तो भटकून आला, पण त्याला काही ऋषीमुनींनी प्रतिसाद दिला नाही. आणि असाच तो गंगेच्या तीरावरनं चौकशी करत फिरतोय. तर कलमाशी नावाचं एक गाव आहे. त्या कलमाशी गावामध्ये आल्यानंतर तिथे जरा चौकशी करता करता प्रयत्नांती परमेश्वर म्हणतात तसं प्रयत्न करता करता तिथे जरा अशी एक बातमी कळली. अमुक एका तपोवनामध्ये जे ऋषींचे आश्रम आहेत त्यामध्ये उपयाज नावाचा एक ब्राह्मण आहे. तो मोठा याज्ञिक आहे, मोठा वैदिक आहे आणि मंत्रशास्त्र त्याला अवगत आहे. त्याला जर तुम्ही वश केलं तर कदाचित तो हो म्हणण्याची शक्यता आहे. पण तो सहसा कोणाला भेटत नाही किंवा तो घराच्या बाहेर पडत नाही, त्यामुळे पुढचा मार्ग आम्हाला सांगता येणार नाही, पण त्याचं नाव आम्ही तुम्हाला सांगू शकतो. आता ज्यांनी कोणी नाव सांगितलं असेल त्याला सांगायची काही गरज आहे का, पण त्यांनी बातमी दिल्याबरोबर हा त्या उपयाजाच्या शोधाकरता बाहेर पडला. बाहेर पडलेलाच तो परत आलाच नाही पांचालामध्ये. आणि करता करता त्याला उपयाजाचा पत्ता लागला आणि उपयाजाच्या आश्रमात तो आलेला आहे. उपयाजा त्या आश्रमात येण्यापूर्वीच त्याला कळलं की हा बोलत नाही, हा तुम्हाला प्रतिसाद देण्याची शक्यता नाही, हा तपामध्येच असतो, तपस्वीच आहे. त्यामुळे हा तुम्हाला बोलणार कधी आणि तुम्ही त्याला विचारणार कधी. हा म्हणाला एवढंच आज ना उद्या केव्हा तरी बोलेलच ना, त्याची सेवा करावी लागेल. मी करतो. सिंहासनाधीश्वर पांचालाधिपती द्रुपद राजा आता सेवा करण्याकरता या आश्रमामध्ये आलेला आहे. नमस्कार वगैरे केले त्यांनी लक्षच दिले. अशा कितीतरी येतात आणि नमस्कार करून जातात. कोणाकडे लक्ष देणार, माझी तपश्चर्या म्हटलं की यांचा नमस्कार महत्वाचा, त्यांनी लक्षच दिलं नाही. तर द्रुपदाच्या लक्षात आलं की हा लक्ष देत नाही, म्हणजे याने लक्ष देण्याकरता काहीतरी केलं पाहिजे, म्हणजे मग इथे राहायला पाहिजे. तो आश्रमातच राहिला. महाभारतकार म्हणतात 1 आणि 2 नवे दिवस 1 वर्ष तिथे तो भांडी घासत होता.
द्वेष काय करू शकतो? कधी त्याची भांडी घासून दे, कधी त्याचं अंगण सारव, कधी हे कर ते कर, अशा तऱ्हेची पडेल ती कामं तो करत होता. त्याने आपली राजघराण्याची वस्त्र आधी उतरूनच ठेवली होती, त्यामुळे तो कोण आहे कळायला मार्ग नव्हता. त्यामुळे त्याने विचारलं नाही तू कोण आहे, आणि सांगितलं नाही मी कोण आहे. त्याने विचारलं असतं मग तू कशा करता आला, तरी हा बोलणार ना, तो बोलतच नाही. 1 वर्ष झाल्यानंतर त्या उपयाच्या लक्षात आलं या सगळ्या शिष्यमंडळीमध्ये हा एक कोणतरी बाहेरचा आलेला दिसतोय. आणि मग त्याने विचारलं अरे तू कोण आहेस, इथे कसं करता आलाय, कशासाठी सेवा करतोस, काय हवं आहे तुला? ही संधी साधून त्यांनी हात जोडून सांगितलं मी पांचालाधिपती द्रुपद राजा आहे आणि तुमच्याकडे यासाठी मी आलेलो आहे की असा एक भरपूर प्रचंड खर्च करून झालं तर एक मोठा यज्ञ करायचा आहे आणि त्याचा अध्वर्यू पद ज्याला म्हणतात, मुख्य पौरोहित पद ज्याला म्हणतात, ते तुम्ही स्वीकारावं अशी माझी इच्छा. हा म्हणला तू राजा असल्यामुळे चांगल्या पद्धतीने करू शकशील याची मला खात्री आहे, मी करीन म्हणले. आणि मग उपयात म्हणला कशासाठी यज्ञ करायचंय तुला, कोणता यज्ञ करायचा आहे, अश्वमेध यज्ञ करायचा आहे, राजसूयाचं करायचं आहे किंवा विश्वजित करायचं आहे, काय करायचं तुला? तेव्हा मग हा भीतभीत म्हणाला मला जो यज्ञ करायचा आहे तो अश्वमेध नाही, राजसूय पण नाही, मला जो करायचा आहे तो द्रोणांतक पुत्र प्राप्त्यर्थम म्हणून यज्ञ करायचा. हा ऐकल्याबरोबर तो लगेच म्हणाला शक्य नाही, म्हणाला मी याकरता तपश्चर्या करतो, एक तर मी वैराग्यशील आहे, माझ्या या आश्रमात माझ्या व्यतिरिक्त काही नाही म्हणलं, इथे काही नाही म्हणलंय, इथे अशा प्रकारचं अमंगल कृत्य करण्याकरता इथे कोणाला प्रवेश नाही म्हणलं, तर तुझं काम मी नाही करू शकत, तू जाऊ शकतोस. 1 वर्षानंतर त्याला धक्का बसलाय की हा हो म्हणत नाहीये, आता काय करावं, आता काय करावं, कुठे जावं अशा चिंतेत असताना तो जेव्हा खिन्न मनात जायला निघाला तेव्हा का कोण जाणे त्याची बुद्धी भ्रष्ट झाली उपयाजाची. आणि त्याला तो म्हणाला अरे द्रुपदा असा खिन्न होऊ नकोस, म्हणाले मी जरी हे करत नसलो तरी हे कार्य कोण करेल ते मी तुला सांगू शकतो. पुढे ते बोलायची काही गरज आहे का? अकृतवर्णाने जे केलं तेच यांनी केलं. मग त्याने आपल्या माहीत असलेली त्याला माहिती सांगितली. अमुक अमुक तपोवनामध्ये अमुक अमुक नावाचा आश्रम आहे, त्या आश्रमामध्ये माझा मोठा भाऊ याज म्हणून आहे, तो तपस्वी पण आहे आणि तांत्रिक पण आहे, त्याला मंत्रशास्त्र सिद्धच आहे म्हणे. तर तो म्हणले कदाचित हो म्हणेल, तू त्याला जाऊन भेट. द्रुपदाला स्वाभाविकच प्रश्न पडला, धाकटा भाऊ जर करत नाही तर मोठा भाऊ कसा करणार? म्हणून द्रुपदाने विचारला हो तुम्ही तर नाही म्हणताय म्हणले, मग ते कसं करतील म्हणले, ते कसं करतील, ते हो म्हणतील याची तुम्हाला काय खात्री आहे, तुम्ही का तुमचं त्याचं नाव कसं काय सुचवता? तेव्हा धाकटा भाऊ आपल्या मोठ्या भावाचं वर्णन करतोय, ते ऐकण्यासारखं आहे, महाभारतातला आहे. तो म्हणतो काय झालं, आम्ही दोघी एकाच गुरुचे शिष्य आहोत. एक दिवशी गुरुजींनी आम्हाला दोघांना अमुक एका तपोवनामध्ये अमुक एका ऋषीला निरोप सांगायचं काम दिलं. आम्ही दोघं निघालो चालत चालत, तो पुढे आणि मी मागे. जाता जाता रस्त्यामध्ये एक झाडावरचं फळ खाली पडलेलं, ते फळ बघितल्याबरोबर त्यांनी घेतलं आणि खायला सुरुवात केली. हे जेव्हा मी बघितलं तेव्हा माझ्या असं लक्षात आलं, ज्या भूमीची शुद्धी त्याला माहिती नाही, ते फळ कोणी टाकलंय ते त्याला माहिती नाही, आणि ते फळ आपल्यासाठी टाकलंय हेही त्याला माहिती नाही. तरीही मागे मी भाऊ असताना सुद्धा मागे न बघता
फळ दिसल्याबरोबर जो खायला सुरुवात करू शकतो तो वाटेल ते करू शकतो. द्रुपद म्हणाला त्याच्यावरनं तुम्ही परीक्षा केलीत का? नाही म्हणाला. आणखीन एक वाईट गोष्ट आहे त्याच्या बाबतीत, ती फक्त माझ्या लक्षात आली. मोठा भाऊ धाकटा भाऊ सांगतो बरं का, आम्ही एकाच गुरुचे शिष्य आणि आम्ही एकाच आश्रमात राहत होतो आणि सगळ्यांना एकाच वेळेला पंक्तीला जेवायला बसायला लागायचं. तर याच्यामध्ये जन्मतःच विकृती होती वाटत. ती बाकीच्यांच्याही लक्षात आली होती, माझ्याही लक्षात आली होती, पण मोठ्याने कोणी बोलत नव्हतं कारण वयाने मोठा होता आणि बुद्धिपार तीव्र होती म्हणत सगळ्या विद्यार्थ्यांमध्ये. पण याला विकृती अशी होती, सगळी मुलं जेवून गेली तरी हा उठायचा नाही म्हणत, आणि सगळी मुलं जेवून गेली किंवा जवळपासच्या शेजारच्या पाण्यामध्ये काही उरलेलं असेल तर हा उष्ट खात होता. मी माझ्या डोळ्याने बघितलं. ज्या अर्थी लोकांचं शेजार पाजारच्या विद्यार्थ्यांचं उष्ट हा जर खाताना याला लाज वाटत नसेल तर तुझं काम सहजच करेल ना. म्हणून तू त्याच्याकडे जा. त्याचे डोळे पल्लवित झाले. कोणी ना कोणीतरी या भारतामध्ये आपल्याला तारणहार आहे आणि तो सगळी कामं टाकून धावत पळत याच्याकडे गेला. याच्याकडे गेल्यानंतर याच्याने काय सेवा वगैरे घेतलं नाही. कोण तुम्ही कुठून आलात, काय आलात, त्याचं काही मौन नव्हतं. पण तपस्वी होता. राक्षस नव्हतं का तपस्वी? राक्षस तुझं तपश्चर्याच करत होते, पण कोणाचं तर निखंदन करण्याकरता तपश्चर्या करायचं, ऋषींचे आश्रम जाळण्याकरता तपश्चर्या करायची. तसं त्याची तपश्चर्या होती. त्याला काय दररोज बसायची गरज नव्हती. तपस्पूतच होता तो. काय नाव तुमचं, कशा करता आलात, काय काम आहे? याला त्याची पार्श्वभूमी कळली असल्यामुळे मागचा पुढचा विचार न करता एकदम सांगितलं, मला द्रोणांतक पुत्र प्राप्ती करता मी राजा असल्यामुळे मला मोठा यज्ञ करायचा आणि त्याचं आपण पौरोहित्य स्वीकारावं. तो पटकन म्हणाला, त्यात सोपं आहे म्हणाला, मी आत्ताच प्रतिज्ञा करतो, मी असा यज्ञ करीन त्या यज्ञात होणारा मुलगा द्रोणाला ठार मारेल. त्याला काही गरज आहे? द्रोणाला काळा कावळा बघितला नाही, द्रोण याच्या आडवा आलेला नाही, हा द्रोणाकडे गेलेला नाही, द्रोणाने याचा अपराध केलेला नाही, तरी कोणीतरी एक राजा बनतो आणि हा लगेच प्रतिज्ञा करून मोकळा. काय परिस्थिती! त्या काळातल्या वर्तमानातल्या समाजाचं मानसिक स्तर काय असेल, वैचारिक स्तर काय असेल, विचार करा ना तुम्ही. बरं, हे लिहिताना व्यास कोणाचंही छिद्र लपवत नाही. एकाच वेळेला द्रोणाला भारताचार्य पदवी आहे हेही सांगतात आणि तो एकलव्याचा अंगठाही कापतो हेही सांगतात. म्हणून भारताची टवटवी कायम आहे. काळजी करू नकोस म्हणत. पण हे काय म्हणाले, मी सांगेन त्याप्रमाणे त्या तिथीला यज्ञ सुरुवात करावी लागेल. मी सांगतो त्या सूचीप्रमाणे, यादीप्रमाणे वस्तू आणाव्या लागतील. त्याहीपेक्षा हा जो कार्यक्रम आहे हा संपूर्ण तांत्रिक नावाचा यज्ञ आहे. या यज्ञाला सिद्धी निश्चितच आहे, कारण मी सिद्ध पुरुषच आहे. प्रश्न एवढाच आहे, अग्नीला आवाहन करण्याचं असल्यामुळे तिथे तडजोड चालणार नाही आणि हा सगळा कार्यक्रम ठरल्या वेळेप्रमाणे होणार आहे. तू जर मध्ये काही आडवा आलास तर माझ्या सकट अग्नी तुला भक्षण करून भस्मसात कर. हे मान्य असेल तर मी येतो. हा म्हणून मी अजिबात तुमच्या कामात ढवळढवळ करणार नाही. जे काय करायचं ते तुम्ही करा. तुम्ही म्हणाल त्याचे दुप्पट वस्तू मी आणून ठेवतो, तुम्ही काळजी करू नका. एवढं वचन घेतल्यानंतर मग याजाने सांगितलं मी येईन. आणि मग याजाला कुतूहल निर्माण झालं की हा पंचालराज कुठे, माझं तपोवन कुठे, हा माझ्यापर्यंत कसं काय आला, एवढा शोध ह्याला लागला कसा? तर तो म्हणाला, तुमचे धाकटे बंधू आहेत ना उपया, त्यांनी मला तुमची माहिती सांगितली.
मग त्यांनी काय सांगितलं, हो त्याने मी करणार नाही म्हणाला. याच म्हणाला बरोबर, तो वैराग्यशील आहे म्हणे, तो असली कामं करत नाही म्हणाला. पण मग याच्यात असं लक्षात आलं की माझ्या यज्ञामधली जी प्रक्रिया आहे, त्याची मांडणी म्हणा, त्याची जडणघडण म्हणा, त्याचा उत्तरांग प्रारंभ म्हणजे पूर्वांग आणि उत्तरांग, याची संपूर्ण माहिती फक्त तपोवनातल्या उपयाजाला म्हणजे माझ्या धाकट्या भावालाच आहे. तो जर माझ्याबरोबर आला तर हा यज्ञ यशस्वी होईल. पण द्रुपद म्हणाले त्यांनी आपण नाही म्हणून सांगितलं, ते मी बघतो म्हणाले. आणि हा मोठा भाऊ धाकट्या भावाकडे आलाय. अरे असाच म्हणाले, त्या द्रोणाला ठार करायचं मी प्रतिज्ञा केली आहे, तू आल्याशिवाय तो यज्ञ कसा होणार? तुला जेवढं ज्ञान आहे तेवढं बाकीच्या कोणालाच नाही. मी सगळ्या ठिकाणी पुढे लक्ष घालू, मी मुख्यमंत्री म्हणू, मी आहुती देऊ का, हे करू का ते करू, तू नाही तर कोण मला मदत करणार, असं म्हणून त्याची स्तुती करू, त्याला अनुकूल केला. आणि हा जो धाकटा भाऊ नकार देणार होता, तो मोठ्या भावाला हात धरून दोघे पांचाल नगरीत आलेले. सत्कार्य करता आले का, सत्कर्म करता आले का, शुभकार्य करण्याकरता आले, अवर्षण झाल्यामुळे पर्जन्यवृष्टी व्हावी म्हणून यज्ञ करण्याकरता आले नाही. भरद्वाज कुलोत्पन्न असणारा जो द्रोण आहे, त्याला ठार करण्याकरता, पुत्र मागण्याकरता म्हणून ते यज्ञ करण्याकरता आले. कोणत्या अटीवर आले ते, काय कबूल केलं त्यांनी? 1 कोटी गायी देईन असं कबूल केलंय. 1 अरब. आणि त्यावेळेला प्रत्येक राजघराण्यामध्ये वैभव का म्हणतो, गोधनाचं वैभव होतं. विराटाकडे सुद्धा गोधन होतं, कुरु साम्राज्याकडे गोधन होतं, स्वतः धृतराष्ट्राच्या गोशाळा होत्या. आणि त्या गोशाळामध्ये त्यांचं रक्षण करण्याकरता कैक संख्येनं गोपाळ होते. गोपाळ याचा अर्थ गायींना सांभाळणार तो गोपाळ. तसं ह्यांच्याकडे प्रचंड गोधन होतो पांचाल देशांकडे. मी म्हणाला त्याला तरी 10,000 कबूल केलं, कोणाला उपयाजाला, मी तुला 10,000 गायी देईन. त्यांनी मान्य केलं ते. ह्याला 10,000 हा वश होणार नाही म्हणून याला सांगितलं तुला 1 कोटी देईन. तो 1 कोटी ऐकल्यानंतरच तयार झाला. म्हणजे 1 कोटी गायी सांभाळण्याची त्याची क्षमता आहे आणि त्याची द्यायची क्षमता आहे. हे दोघे पांचाल नगरीत आले. काय माणसं काय करू शकतात, कुठे जाऊ शकतात, किती भयानक विचार करू शकतात. कारस्थान ज्याला म्हणतात, कट ज्याला म्हणतात, तो हा कटच आहे ना. एखाद्या व्यक्तीचा संपूर्णपणे वध करण्याकरता आखलेला कट महाभारताच्या अंतःप्रवाहामध्ये सामील झालेला आहे. आणि मग मोठा यज्ञमंडप, पुरोहित, त्याला पाहिजे तशी सगळी व्यवस्था, पुण्यवाचनाला पती पत्नी बसलेले आहेत सगळ्या. आणि सुपारी देण्याचा जो प्रकार असतो त्याप्रमाणे याच्या हातामध्ये सगळी सूत्र सोपवली आणि त्याचा यज्ञ चालू झाला. त्याने सांगितलं होतं अमुक दिवशी म्हणजे पूर्णाहुती आहे, त्या दिवशी तुम्ही हजर राहायचं, आता तुमचं काही काम नाही. त्याप्रमाणे त्याचं काही 7-8 दिवसाचा जो यज्ञ होता तो चालू होता. आणि ज्या दिवशी पूर्णाहुतीची वेळ होती त्याच्या आधी 5 किंवा 7 मिनिटं असेल, 10 मिनिटं असेल, त्यांनी राणीला निरोप पाठवला, पूर्णाहुतीची वेळ झालेली आहे, तत्काळ हजर व्हा. आता त्यांनी तत्काळ हजर व्हायचं की नाही, काम काय तिला हजर तर झाली नाही. उलट तिने सांगितलं महाराज मी आत्ता माझ्या रंगपटामध्ये आहे आणि अजून माझा मेकअप पूर्ण झालेला नसल्यामुळे मला यायला थोडासा वेळ लागेल, तुम्ही थोडा वेळ थांबा. तो चक्रम होता, तू ये ना तर येऊ नकोस, मला तुझ्याशी काही कर्तव्य नाही, माझी वेळ झाली, माझे मंत्र पूर्ण झाले की माझ्या हातामधलं जे श्रीफळ आहे ते मला अर्पण करायचं आणि मी अर्पण केल्यानंतर अग्निदेव एक जुळा मुलगा येतोय असं मला दिसतंय, तू ये ना तर येऊ. काय त्याची ताकद असते. मग ती आली नाही म्हटल्यानंतर थांबला नाही. एकटा पांचाल काय करणार, ती यायला आम्ही ना
तिच्या रंगमहालातनं बाहेर पडून याच्या येऊन शेजारी उभी राहायला हवी ना, आलीच नाही, ती थांबलाच नाही. तो त्याचा जो मंत्र होता ना म्हटल्यानंतर त्याने अग्नीला आवाहन केलं, अग्नीचं ध्यान केलं आणि हातातलं श्रीफळ जे पूर्णाहुती म्हणून घालायचं ते घातल्याबरोबर काय चमत्कार झाला. प्रचंड असा गडगाड झाला त्या यज्ञ मंडपामध्ये आणि डोळ्याचं पातळ होतं नव्हतं. तोच ज्वालावर्णो घोर रूप, हा ज्वाळेसारखा त्याचा रंग कांती आहे आणि बघितल्यानंतर त्याचा भय वाटेल असा एक सुवर्णकांतीसारखा वयानं तरुण असणारा, एक अत्यंत खदिरांगासारखा डोळे असणारा एक तरुण मुलगा त्या यज्ञ कुंडातून असा बाहेर आला. आणि तो बाहेर आला, तो बोंबलतच आला, ओरडतच आला, मी द्रोणांतक पुत्र आहे, मी द्रोणांतक पुत्र आहे, मी द्रोणांतक. आणि द्रोणांतक पुत्र प्राप्ती करता तो यज्ञ चाललाय हे सगळ्या पांचालानं माहिती असल्यामुळे महाभारतकार असं म्हणतात, ते ऐकल्यानंतर, त्याची ती गर्जना ऐकल्यानंतर ते पांचाळ इतके मोठमोठ्याने नाचायला लागले की पुढच्या चरणात ते असं म्हणतात, पृथ्वीला त्यांचं नाचणं सहन होणं कठीण झालं. किती लांछनास्पद परिस्थिती, किती आत्महनन ज्याला म्हणतात ते माणसाने करावं, किती स्वतःचा अपमान माणसाने करावायला काही मर्यादा आहे की. हा तसे ते पांचाळ एका ब्राह्मणाचा खून होणार आणि तो खून आपल्याला करता येत नाही म्हणून करण्याकरता अग्नीने आपल्याला मुलगा दिला याचा आनंदाकरता इतके नाचायला लागले, इतके नाचायला लागले की पृथ्वी गदागदा हालायला लागली. आता इथे हा यज्ञ संपायला पाहिजे होता, पण संपला का यज्ञ? नाही. आणि त्याच यज्ञाच्या त्या मुलाच्या मागून ती पांचाली प्रगट झाली आणि ती प्रगट होताना तुझ्या संपूर्ण शरीर 20-21 वर्षाची आहे, साधारण 6व्या वर्णाची. मग तिचं वर्णन करायला सुरुवात झाली. जो 6 श्लोकात तिचं वर्णन आहे. तिचे पाय कसे आहेत, तिची नख कशी आहेत, तिच्या पोटऱ्या कशा आहेत, तिची कंबर कशी आहे, वक्षस्थळ कशी आहेत, मग डोळे कसे आहेत, केस किती लांब आहेत, तिच्या अंगाला सुगंध कसा आहे, असं सगळं वर्णन केलं. बाहेर येता येता सगळ्यांना आश्चर्य, कारण तिला बोलवलेच नाही. कोणी बोलवले तिला? त्याकरता यज्ञ होता का? तसा संकल्प केला होता का? नाही. जे जे पेरावं ते उगवत. आणि पुढचं वाक्य आहे, अस्य आहे तो हो कौरवाणा महदुत्पत्सते भयम. हिच्यामुळे कौरवांना प्रचंड भय निर्माण होईल. अस्त्या आहे तो हो कौरवाणा महदुत्पत्सते भयम निनीशु क्षत्रियान क्षयम. ही सर्व क्षत्र समाज नष्ट करेल. आणि ती बाहेर आली. तोपर्यंत राणी आली. एवढं होईपर्यंत तो बघतो तो त्या वेदीच्या बाहेर 2 मुलं. मोठा दृष्टद्युम्न धाकटी कृष्णा, तिचं पाळण्यातलं नाव कृष्णा आहे. त्यांना बघितल्याबरोबर मात्र ती याजाकडे आली आणि याजाला म्हणाली, महाराज तुमच्या पायाजवळ माझी एक प्रार्थना आहे. मला उशीर झाला त्याबद्दल आपण मला क्षमा करा, पण पायाजवळ एकच विनंती आहे, या दोघांना माझ्या व्यतिरिक्त कोणालाही आई म्हणण्याची बुद्धी होऊ नये. मलाच त्यांनी माता मानावं, जननी मानावं अशी मानली. तो मला तथास्तु, ते तुलाच आई मानते, तुझ्याशिवाय कोणाला आई मानणार नाही, काळजी करू. किंवा तो दोन्ही मुलं वयातच आलेली आहेत, ती पाळण्यातली मुलं नाहीच आहेत. आणि हा पांचाल राज आता सिंहासनावर बसायला तयार झाला. का? आज ना उद्या केव्हा तरी हा दृष्टद्युम्न, त्याचं नाव दृष्टद्युम्न ठेवलं. दृष्ट म्हणजे अत्यंत खंबीर, कणखर, कठोर. द्युम्न म्हणजे तेज. हा दृष्टद्युम्न आज ना उद्या केव्हा तरी, जेव्हा जमेल तेव्हा, आपण हयात असताना किंवा आपण हयात नसताना, पण त्याला ठार मारेल या विश्वासाने तो सिंहासनावर बसला. काय प्रजेचं कल्याण करणार हा?
कोणत्या पद्धतीने विचार करून तो सिंहासनावर गेला असेल, त्या प्रजेनं कोणत्या कारणाकरता सत्प्रवृत्तीने वागावं. माणसं भ्रष्ट होतात म्हणजे माणसं भ्रष्ट होतात याचं कारण वरपर्यंत भ्रष्टाचार सुरू होतो म्हणतो खालपर्यंत येतो. आपला प्राणांत करणारा एक मुलगा पांचाल नगरीत जन्माला आलेला आहे हे द्रोणाला कळल्यानंतर सुद्धा किती माणसं वेडेपणाने वागतात. आता याला धनुर्विद्या शिकवायला हवी. तो जरी धनुष्या सकट आणि शस्त्रांचा सकट आला तरी पद्धतशीर शिक्षण घ्यावंच लागतं. मग पांचालांच्या बाकीच्या लोकांनी द्रोणासमोर पर्याय ठेवलाय की या मुलाला तुम्ही शिकवाल का. तर द्रोणाने नाही म्हणायला पाहिजे होतं. द्रोण म्हणाला हा मुलगा मला ठार मारणार आहे माहीत असलं तरी विद्या देणे हे माझं काम आहे म्हणून तो घेऊन गेला. माणसं किती वेळे म्हणाल. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तो जो धनुर्विद्या प्रवीण झाला, इतका प्रवीण झाला, त्याला सर्व विद्या द्रोणानेच दिली. पांडवांचा पहिला सैन्यपती धृष्टद्युम्नच आहे, अर्जुन नाहीये. पण अवसान घातकी आहे म्हणून त्याला केला नाही, त्याला केला. हा जो धृष्टद्युम्न आहे हा लढाईला कशासाठी उभा राहिला आहे. त्याला काय दुर्योधनाचं वाकडं करायचं आहे, त्याला कशात रस नाही आहे. त्याला फक्त याला रथामध्ये असताना कसं मारता येईल एवढंच चिंतन करतोय तो. इतका तो मोठा योद्धा आहे. आणि असा हा जो धृष्टद्युम्न आहे त्याला स्वतःच्या आश्रमात आणून त्याला उत्तम तयार करून पुन्हा त्याला पांचाल नगरीला पाठवण्याचं मोठं काम, वाईट काम आपण द्रोणाने केलेलं आहे.